नाही अख्ख्या जगामध्ये ज्ञानाचा घडा म्हणजे ज्ञानाचा एक विद्येचा जे माहेरघर ज्यांनी स्त्रीसाठी आपलं स्वतःचं पूर्ण जीवन त्याग केलं आणि दुसऱ्या जिजामातांनी एक पुत्र घडवासाठी म्हणजे सोन्याचा नांगर शेतकऱ्याच्या बळीराजाच्या हातामध्ये चालावा म्हणून असं कृत्य घडून आणण्यासाठी त्या शिवबाला जन्म दिला। आणि ह्या दोन जिजामाता एक आणि सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे। ह्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलो आहोत। आज स्त्री का शिकती आणि स्त्री का शिकावं हे ज्यावेळेस जिजामाताला समजलं किंवा महात्मा ज्योती फुलेला समजलं किंवा स्त्री पण शिकली पाहिजेत आणि स्त्रीला शिकण्यासाठी मग कुणी पुढाकार घ्यावा, तर त्यावेळेस आमच्या सावित्रीबाई फुलेंनी पुढाकार घेतला। ज्यावेळेस त्याला ज्ञानाचा किंचितही कोणत्याही साईडनं तुम्ही जर त्यांचं जर शिक्षण पाहिलं तर शिक्षणामध्ये त्यांचा कोणताही वारसा नव्हता। पण ज्यावेळेस त्यांचा विवाह ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर झाला त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की इथून पुढं ज्ञानाची जी चळवळ आहे महिलांमध्ये की तू चालवायची आणि ज्ञानाची चळवळ चालवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना ज्ञान दिलं की इथून पुढे स्त्री शिकली पाहिजे। आज आपण पाहतो हजारो स्त्री आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज शिक्षण घेतात किंवा अधिकारी बनतात। प्रत्येक पोस्टमध्ये आज आमची स्त्री आहे। तुम्ही कोणत्याही पोस्टमध्ये जाऊन बघा तर स्त्री का सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे। म्हणजे म्हणतात ना शासनाने पण स्त्रीला 50% वाटा का दिला तर का वाटा ह्यासाठी दिला कारण आज आमची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक शैक्षणिकमध्ये असेल प्रत्येक गोष्टीमध्ये आज स्त्री आहेत। तुम्ही जर पाहिलं तर आज आमच्या रिक्षा चालकपासून ते आज कलेक्टर अधिकारीपर्यंत क्लास 1च्या पोस्टपर्यंत आमच्या स्त्री आज आहेत। म्हणजे सांगतात तर एकच आहे की आज ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं की स्त्री शिकली पाहिजे, स्त्री घराच्या बाहेर पडली पाहिजेत, स्त्रीने नुसतं चूल आणि मूल नाही पाहिलं पाहिजेत। कारण का तर फक्त स्त्रीनी इथून पुढच्या काळामध्ये एक पुरुषासारखं खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढं असावा, पुढाकार घ्यावा ही चळवळ घेतली। आणि ह्या चळवळीसाठी जर आपण पाहिलं आज आपण ज्यांची जयंती साजरा करतो जसं आपण जर सावित्रीबाई फुलेंचं जर पाहिलं तर आज यांची आपल्या जयंती करा आपण 5-10 मिनिटांमध्ये एक फोटो काढून सर्व भारत देश मोकळा होत असेल। पण जर त्यांचा थोडा इतिहास जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस त्यांना स्त्रीला ज्यावेळेस शिकवायचं लागायचं तर त्यावेळेसची जे काय त्यांच्या घरातून जेव्हा बाहेर पडायच्या त्यावेळेस त्यांच्या शेजारी आसपासचे गावातले वाडीतले वस्तीतले लोक जे शेण फेकून आणायचे। पण त्यावेळेस त्यांनी असा कधी विचार केला नाही की जर हे लोक मला शेण फेकतात तर मी ज्ञानाचा जी ज्ञान जी वाटायचं बंद करायचं। त्यांनी त्याच्यावरती एक उपचार केला की बाबा जर आपल्या लोक शेण जर फेकून मारत असतील तर आपल्या पिशवीमध्ये दुसरी साडी घ्यायची आणि ती साडी घेऊन जायची। जर लोकांनी आपल्या अंगावर शेण फेकून मारतात तर तिथे गेल्यावर साडी फक्त बदलून ह्यासाठी टाकायची की जे माझे विद्यार्थी जे माझ्या समोर बसलेत ह्यांना ह्याची वास न येण्यासाठी किंवा ह्यांच्यावरती त्या गोष्टीचा इफेक्ट नाही पडावा म्हणून त्यांच्या बॅगमध्ये पिशवीमध्ये दुसरी साडी घेऊन जात होत्या आणि तिथे गेल्या दुसरी साडी चेंज करून विद्यार्थ्यांना त्यांच्या जी काही मुलं होते वा छोटी छोटी मुलं ह्यांना ज्ञान शिकवत होते। खरंच ही एक चळवळ किती मोठी होती, चळवळ इतक्या दिवसापासून आज जर आपण चळवळ जर पाहिली तर आज पुरींसाठी खरंच एक मित्रमंडळी हा एक सुवर्ण दिवस आहे। की सुवर्ण दिवस का आहे तर आज आमची स्त्री फक्त ह्यासाठी शिकते। आज आम्ही महाराष्ट्र पोलीससाठी जर काम करत असतो किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्ससाठी आमच्या जर ह्या महिला जर आज तयारी करत असतील तर त्यावेळेस जर आमची आज सावित्री पाहिली तर सावित्रीने एकच शिक्षण दिला की इथून पुढं कोणत्या स्त्रीने फक्त चूल आणि मूल पाहायचं नाही तर इथून पुढं प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीने पुढाकार घ्यावा आणि हे पुढाकार घेऊन आपलं स्वतःचं ध्येय स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यावेळेस सावित्रीबाईंनी सांगितलं आज प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं आहे। आणि आज ह्या सर्व आपण मुली पाहत असताल ह्या सर्व मुली आज घरातून बाहेर पडल्यात त्या फक्त स्वतःच्या पाया उभा राहण्यासाठी आणि स्वतःच्या पाया उभा राहून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वरती ज्यांनी विश्वास टाकला हा विश्वास ज्यावेळेस सावित्रीबाई ज्यावेळेस शिकवत होत्या त्यावेळेस सावित्रीबाई फुलेवरती बाकीच्या लोकांनी विश्वास टाकला। हाच विश्वास आज आपण सर्वजण घेऊन चाललो पुढं आणि ह्या विश्वासाच्या पोटी इथून पुढं प्रत्येक स्त्री शिकली पाहिजेत। हा स्त्रीच्या मनामध्ये प्रत्येक स्त्रीला आज ज्ञानापासून वंचित कुणी ठेवलं नाही पाहिजेत का तर ही सावित्रीबाईंनी सुरू केली चळवळ। आणि दुसरी आपण आज राष्ट्रमाता जिजाबाई यांची आज जयंती आहे। आज तुम्ही विचार करा एक भोसले कुटुंबातून